तेजस, बऱ्याच दिवसात जोक सांगितला नाहीस तू. तुम्ही सांगा ना बाबा एखादा. मी अरे मी काय ते म्युन्सिपालिटीचे जोक ऐकून तुम्ही फिरभर आलो तुम्हाला. बरं गायत्री, कशी झाली प्रॅक्टिस डान्सची? म्हणजे रिझल्ट काय लागला? झालीच नसेल हे? तर शांत हो. तू हलवा केलास तो खा, ती स्वतःहून सगळं सांगेल. बाबा सकाळी मी व्यवस्थित रिहर्सल करून गेले होते, सगळ्या स्टेप्सही रिवाइज केल्या होत्या, पण मग अचानक तिकडे गेल्यावरती प्रॉब्लेम झाला. काय झालं मला सांगायचं ना मग. आहो, आता तिला बोलू द्या ना. बाबा मी सीडी चेक करायला अॅनीकडे दिली, पण नंतर कळलं की ती खराब झालीये. आणि मग माझं गाणं एडिटेड होतं ना, ते गाणं त्यामुळे कोणाकडेच नव्हतं. मग डान्स केलाच नाहीस तू? हो नाचले ना. जे किमो सरांनी सांगितलं की किटू ज्या गाण्यावरती नाचेल ना त्याच गाण्यावरती नाच. मग काय, मी ऐनवेळी त्या गाण्यावरती डान्स केला आणि किमो सरांनी पुन्हा एकदा मलाच लीड डान्सर म्हणून निवडलं. क्या बात आहे, अभिनंदन. थँक्यू बाबा. मी तुला म्हटलं होतं की नाही, 100 टेस्ट घेतला तरी चालेल, पण तूच लीड डान्सर होणार. खरंय तुमचं. पण बाबा मला ना थोडंसं टेन्शन आलंय. कसलं? आता टेन्शन घ्यायचं नाही ना. उलट आपल्या सगळ्या ग्रुप मधल्या मुलांना तू कॉन्फिडन्स द्यायला पाहिजेस. एक गोष्ट लक्षात ठेव, लीडर होणं सोपं असतं, लिडरशिप टिकवणं फार अवघड असतं. हो, पण आमचं ट्रेनिंग आता खूप हार्ड होत जाणार आहे आणि किमो सर खूप अवघड स्टेप्स पण देणार आहे. कितीही अवघड डान्स करायला सांगितला तरी काळजी करू नकोस, तूच जिंकणार. कळलं तुला? हे ताई पण खरं सांग, तू खूप छान डान्स करतेस. म्हणजे ना तुला डान्स करताना बघतच राहावं असं वाटतं. तुझ्या अदा सुंदर असतात. म्हणजे एखादा गायक कसा हरकती घेतो ना, तशी आपली गायत्री स्वतःच्या जागा काढते. मुख्य म्हणजे ना, तू डान्स करताना तुझ्या चेहऱ्यावरचे भाव खूप छान असतात. असं वाटतं की तू त्या नृत्य कलेमध्ये पूर्णपणे एकरूप झालेली आहेस की काय. मी असं इमॅजिन करते की तुम्ही दोघं जण माझ्या समोर बसून मला चेअर करताय. एवढ्याशा विजयानं हुरळून जाणार नाही याची मला खात्री आहे. कष्ट करत राहा, मेहनत करत राहा, यश नक्कीच तुला मिळेल. हो बाबा, ते मी करेनच. पण किमो सर ज्या अवघड स्टेप्स देणार आहेत ना, त्याचं मला जरा टेन्शन आलंय हो. ते टेन्शन वगैरे अजिबात घ्यायचं नाही. आत्मविश्वास ठेव. कळलं तुला? यशस्वी होणारच तू. तेजस, तुझी क्रिकेटची प्रॅक्टिस कशी चालली? अहो मस्त चाललीये. एकदा बघायला येणार आहे मी. तू मनापासून प्रॅक्टिस करतोयस की नाही हे. काय रे, येऊ ना? हो हो चालेल ना. सर, आपल्या लोकांना हे कसं कळत नाहीये, उद्या चाळीतली माणसं कोर्टामध्ये गेली तर केस तेच जिंकणार आहे. तो आपण केस हरणार आहोत. अरे पण त्यांचं बांधकाम इलिगल आहे ना. आपण ते बांधायला परवानगी दिली कोणी? आपणच ना. त्या चाळीतल्या लोकांकडे पाण्याचं कनेक्शन आहे, त्यांच्या आधार कार्डावरती चाळीचाच ऍड्रेस आहे. तिथल्याच मतदारसंघामध्ये जाऊन ते मतदान करतात. सगळे पॉइंट्स त्यांच्या बाजूने आहेत, केस तेच जिंकणार. हा, त्याच काळामध्ये परवानगी नाकारली असते ना तर आज हा इश्यूच आला नसता. अरे पण तुझा इन्चार्ज आहे, त्याची ऑर्डर तुला मानावीच लागेल, तुला पटली नाही तरी. नाही, ते मलाही मान्य आहे. बांधकाम बेकायदेशीर आहे, ते पाडावंच लागणार. पण गेली 10 वर्ष त्या चाळीमध्ये जी लोक राहत आहेत ती रस्त्यावर येतील, त्याचं काय? हे म्हणजे चोराला सोडून संन्याशाला फासावर लटकवण्याचं काय? अच्छा अच्छा, म्हणजे खांदा तुझा आणि बंदूक तिची. याचा अर्थ या प्रकरणामध्ये तू नाहक गोवला जाणार आहे. हे बघ कीर्तने, मला तुझी कळकळ समजते. नुसतं कळकळ कळून उपयोगाचं नाहीये, ही कळकळ न होण्यासाठी आता पावलं उचलायला हवी. हा, तू म्हणतोस ते खरंय. पाणी अगदी नाकातोंडाशी आलंय. काहीतरी करायलाच हवं.
आता आहे का हा? अहो साहेब तुम्हाला अडचणी यायला लागल्या तर मग आम्ही कशासाठी बसलो इकडं हा? नाही नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये पडायचं काहीच काम नाही. मी आहे की सरकारी सेवक बसलोय की इकडं बघून घेईन. मार्ग खुला झाला एक बार जब बोला. अहो साहेब अशी पळता भुई थोडी करतो त्या कीर्तनेची की तुम्ही बघाच. अहो असा डाव खेळलाय हा की त्या कीर्तनेला कुठं पळू का मुंबईत सोडू असं होऊन जाईल. नाही 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 तुम्ही चिंता करायचं अजिबात काम नाही. हॅलो हॅलो अहो साहेब बोलतोय मी अजून. नाही नाही मी म्हणत होतो का तुम्ही चिंता करायचं अजिबात काम नाही. पण आमच्याकडे बी लक्ष असू द्या अधून मधून. मुंबईची ट्रॅफिक लय वाढली आजकाल. बर ते तुमचं माहीमचं कन्स्ट्रक्शन झालं का पुरं का? म्हणजे अहो जर का तिथं राहायला आलो ना म्हणजे ऑफिस एकदम जवळ ना. येत ऑफिसला पोहोचीन आणि तुमची कामं अशी फाटाफट करीन. आलं का ध्यानात? बर साहेब काही पण अडचण आली की फक्त तिची बोली. हाय. हाय. हॅलो. बिझी आहेस? या आय गेस. ग्रेट. फक्त तुला वेळच वेळ. हा? तुला परत फेड करायची होती हो ना? हो पण म्हणजे आता इथे नाही इथे नाही. परत फेड म्हणून तू माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील? इतकी छोटी परतफेड? ही तुझ्यासाठी छोटी आहे. ग्रेट. आय मीन आय एम कूल. गायत्री तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप मौल्यवान. सो ही तुझ्यासाठी छोटी परतफेड असेल तर जायचं. आय एम सॉरी पण मला नाही जमणार. का? म्हणजे मी फक्त कॉफीसाठीच विचारलं तुला. का म्हणजे माझ्या घरच्यांना नाही आवडणार. घरी नाही तर तू कॉफी प्यायला घरी नाही का? आणि मुळात तू कॉफी पितेस हे घरी सांगायची काय गरज आहे? हे बघ कार्तिक, मी खोटं नाही बोलू शकत आणि मला खोटं बोलणारी माणसंही आवडत नाही, कळलं? अगं हो पण म्हणजे हे 2015 आहे. स्टोन एज पिरियड नाही आहे, मॉडर्न एज आहे. सो म्हणजे मॉडर्न एज आणि खोटं बोलणं याचा काय संबंध? हरलो ऐक सरेंडर. आयडिया. काय चाललंय तुझं? आयडिया आयडिया एक माइंड ब्लोईंग आयडिया. म्हणजे आपण असं करू शकतो का की तू एका ठिकाणी कॉफी प्यायला गेली आहेस आणि मी पण त्याच ठिकाणी कॉफी प्यायला आलो आणि मी या टेबलवर बसलोय तू त्या टेबलवर बसलीस. हा वॉट्स इट? हसली हसली म्हणजे आपण चाललोय. नो 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 वे. वाय गायत्री मी इतका पण वाईट नाहीये. ऐक ना, त्यापेक्षा आपण एक काम करूयात का? चालेल चालेल चालेल. अरे माझं ऐकून तर घे. नाही आपण एकत्र करतोय म्हटल्यावर मला काही चालेल ना. हे बघ ना, म्हणजे मी माझ्या मैत्रिणींसोबत एका टेबलवर बसते
तू तुझ्या मित्रांसोबत एका टेबलवर बस आणि आपण आपल्याच कॅन्टीन मध्ये कॉफी पिऊयात. व्हॉट्स इट? वाव, किती मजा येईल ना. त्यापेक्षा मी एक काम करू, मी एकटाच जाऊन कॉफी पिऊन येतो ना. कोपऱ्यापासून हात जोडतो तुला. तू पावलं पावली का आठवण करून देतेस तू कीर्तनींची मुलगी आहे म्हणून? एक मिनिट, माझ्या काय कपाळावरती लिहिलंय मी सदाशिव कीर्तनांची मुलगी आहे? बघू. नाही, कुठेच नाही. तू बिनधास्त. वेडा आहे आणि तू अवघड आहे कीर्तनांसारखी. कार्तिक, माझे बाबा समजायला खूप सोपे, ओ इज इट? पण जर तू अवघड पद्धतीने नाही बघितलंस तर. अच्छा, तू आता चाललीस. Bye. कुठे चाललीस? काहीतरी कॉफी परत सांग ना. सांग ना, कधी कळणार तुला? सांग कधी कळणार गायत्री, तुला जर का माझं प्रेम कळणारच नसेल ना तर युद्ध करावं लागेल. ते मला नाही करायचंय. But they say everything is fair in love and आणि या वॉर मध्ये मी अणु बॉम्बचा वापर करतो. अणु बॉम्ब. अरे सर, बसा. तर मला सांगा, ते चाळींचं बांधकाम अनधिकृत आहे? हो. मग तुम्ही वाट कसली बघताय? काय मुहूर्त काढायचंय का काय? हे बघा, नुसतं बूट टेकून बसू नका. काहीतरी ऍक्शन घ्या. चला ऍक्शन घ्या. मला नोटीस काढावी लागेल. नियमांचं उल्लंघन झालेलं आहे तरी पण अजून आपण नोटीस नाही काढली का? खाव कीर्तने, ते बार पाडताना तुमचा एकदम हारणासारखा स्पीड असतो म्हणे, आणि आता तो एकदम कासवासारखं चाललंय सगळं. नाही म्हणजे पेपर तयार आहेत, फक्त मग काढा की नोटीस. मला वाटते सर आपण ही कारवाई करू नये. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही हो कीर्तने बुवा. आणि हे बघा, तुमची ती जुनाट पर्सनल मतं जरा बाजूला ठेवा. बेकायदेशीर म्हणजे बेकायदेशीर. चला पाडायला काय पाडून टाका ते चाळी. चला. हे बेकायदेशीर काम करायला परवानगी दिली कोणी? आपणच दिली ना. हा, आज त्या चाळवाल्यांकडे पाण्याचं कनेक्शन आहे, विजेचे कनेक्शन आहे, ते प्रॉपर्टी टॅक्स भरतात, मतदारसंघामध्ये त्या चाळीचा ऍड्रेस लिहितात. ही आपली चूक आहे सर. अहो पण हे मी नाही केलं. नाही सर, हे मला वाटते फार गोंधळाचं होईल. याच्यामुळे आपलं डिपार्टमेंट बदनाम होऊ शकतं. जरा माणुसकी म्हणून तरी विचार करा. माणुसकी. मला माहिती होत आता तू माणुसकीच्या नावावर प्रोटेस्ट करणार. मग पण का कीर्तने, ती बार मध्ये काम करणारी माणसं काय माणसं नसतात? तिथं काम करणारे वेटर, तिथं काम करणाऱ्या बायका, ते काय माणसं नसतात? हा, त्यांना चिल्ली पिल्ली पोरं बाळ काही नसतं. ते पण पाण्याचं बिल भरतात, ते पण टॅक्स भरतात. मग त्यांना माणुसकी नाही. हे बघा, जे बेकायदेशीर आहे म्हणजे बेकायदेशीरच आहे. हे बघा, मी सही केलेली आहे त्याच्यावर. आता कसली वाट बघायची गरज नाही. पाडून टाका. चला पाडून टाका पटकन. काय कीर्तने, आतापर्यंत किती बिल्डिंग डिमॉलिश केल्या तू? मराठीत सांगत होता की सेंचुरी पर्यंत पोहोचला तू. अरे मग पाड केले का? ही पण सेंचुरी पुरी करून टाका. मी चान्स देतो. पाडून टाका. ऑलराईट, आज मी तुम्हाला एक टास्क देणार आहे. तुमच्या समोर तुम्हाला लाल चौकोन दिसत आहेत. आज संध्याकाळी मी जी स्टेप तुम्हाला शिकवली आहे आणि त्याच्यानंतरच्या शेवटच्या 2 गिरक्या नंतरचा जो होल्ड आहे, तेव्हा तुम्ही या बॉक्सच्या आतमध्ये घेतला पाहिजे. ऑलराईट, मस्त वाटतं ना? नाव देयर इज अ टर्निंग पॉइंट. स्टेप करत असताना कोणीही चोरट्या नजरेने देखील बॉक्सकडे बघायचं नाही. येस, चिन अप, नजर स्ट्रेट, खाली बघायचं नाही. रेडी आहात सगळे?
Come on, get excited. Come on, come on, come on, come on, come on. Positions ready आहेत सगळे? All right. Everyone ready? 5, 6, 7, go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 1, 2, 3. Hold. Hold म्हणजे hold. होल्ड असा नसतो, असा होल्ड असतो. काय तुम्ही बीट चुकताय, अर्ली येताय, बॅलन्स जातोय तुमचा गिरक्या घेताना. अनु, सी टेरिबली रॉंग अगेन. मैत्रेयी बघा एकदा स्वतःकडेच. किट्टू all right. पियू काय अगं मागच्या वेळेसारखंच आहे, या वेळेला तरी इम्प्रुव्हमेंट व्हायला हवी होती. एनिवे एव्हरीबडी इज जस्ट रॉंग रॉंग रॉंग. शूश काय केवढी सिम्पल स्टेप आहे ही. एक स्टेप जमत नाही तुम्हाला, एक स्टेप. हे बघा, जोपर्यंत ही स्टेप तुम्हाला जमत नाही तोपर्यंत आपण दुसरी कुठलीही स्टेप करणार नाही आहोत आणि मी कोणाला घरी सोडणार नाही. चला परत पोझिशन्स पटकन. 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 1, 2, 3. Hold. शुश पियू कुठे उभी आहेस तू? जा तिकडे जाऊन उभी राहा. काय लोकल ट्रेन मध्ये उभी आहेस वरची कडी पकडून? मैत्रेयी परत स्टान्स चुकलीस. आयुष्यात काहीतरी स्टान्स घे. खुश. वाव. आम्हाला कळत नाही आम्ही डान्सर आहोत, मॉडेल आहोत, कोण आहोत. गायत्री बद्दल कधी मी बोलतच नाही, जाऊ दे. चला परत करा पोझिशन्स. 5, 6, 7, go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 1, 2, 3. होल्ड. काय रे, एक सिंपल स्टेप आहे. एक सिंपल स्टेप नाही जमत आहे. उद्यापासून मी तुम्हाला अजून अवघड स्टेप्स देणार आहे. हा तेव्हा काय होणार आहे तुमचं? काय विचारतोय मी? उद्यापासून तुमचं ट्रेनिंग अजून आणि अजून टफ होत जाणार आहे. चला परत एकदा. पण एवढ्या अवघड स्टेप्स करायची काय गरज आहे? कारण ना आपण कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये नाही नाचणार आहोत. झिम पोरी झिम कपाळात भीम. ही इंटर कॉलेज कॉम्पिटिशन आहे सगळ्यात मोठी. ऑलराईट, जर ट्रॉफी जिंकायची असेल ना तर मी सांगतो त्या स्टेप्स तुम्हाला कराव्याच लागतील, नाहीतर ट्रॉफी विसरून जा तुम्ही सगळे. मी खरंच सांगतोय तुम्हाला. एक वेळ आज मी तुम्हाला स्पेअर करीन, उद्यापासून मला हवं ते परफेक्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी कोणालाही घरी सोडणार नाही. ऑलराईट, जो चुकेल टीमच्या बाहेर काढेल मी त्याला. विचार करा, आत्ताच कोणाला बॅकआउट करायचंय का? जायचंय घरी, निघून जा, मला फरक पडत नाही. ऑलराईट, मी माझे नवीन ट्रेन डान्सर आणीन, मी दुसरे डान्सर शोधीन, मी काही करेन. ऑलराईट, जायचंय कोणाला? नो सर, बाकीच्यांचं माहित नाही, पण मी तरी तुम्हाला उद्या चांगलं परफॉर्म करून दाखवेन. I like this girl. That's the spirit. That's the spirit. उद्यापासून मला 100% रिझल्ट हवाच आहे. नाहीतर मी एकेकीला बाहेर काढीन, बिकॉज मला सगळं परफेक्टच लागतं. आफ्टर ऑल आय एम कीमो द परफेक्ट खान. चलो पोझिशन्स. 5, 6, 7, go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, go. 2, 2, 3, 4, 5, 6, 7, go. 1, 2. आज पुस्तक नाहीये हातात, काय विचार करताय? उमा, माझ्या बाबांनी मला नगरपालिकेत नोकरी कर असं का सांगितलं माहितीये का? कारण आमच्या कोकणातनं मुंबई शहरामध्ये बरीच लोक येतात.
नोकरी धंद्यासाठी. त्यांची इथं आल्यानंतर खूप आवाळ होत असते, राहण्याची, जेवणा खाण्याची. आमच्या वडिलांना असं वाटत होतं की मी नगरपालिकेत नोकरी केली तर त्यांची सेवा करू शकेन, म्हणून IAS किंवा IPS ची परीक्षा न देता मी नगरपालिका जॉईन केली. कोकणातल्या लोकांवर खूप प्रेम ना बाबांचं. इकडे आले की जात असतात भेटायला. पण आज माझ्यावर किती विचित्र परिस्थिती आली बघ. त्याच कोकणातनं आलेल्या लोकांना मदत करायच्या ऐवजी त्यांच्या चाळी पाडा अशी नोटीस द्यावी लागते मला. खूप वाईट आहे सगळं. या चाळी बेकायदेशीर आहेत का? पण मग इतक्या उशिरा कारवाई का होतीये? आणि तिथल्या कुटुंबांचं काय? काही नाही, त्यांना डान्स बार चालतात. पण बेकायदेशीर 400 सामान्य कुटुंब मात्र त्यांना चालत नाहीत. असंच आहे सगळं हे. काय म्हणजे सुखानं नांदणारी माणसं त्यांना चालत नाहीत, पण समाजाला काळीमा फासणारे डान्स बार मात्र त्यांना हवे. तुम्ही नका करू ही कारवाई. काही नाही ग, बरोबर कात्रीत पकडलंय त्याने मला. मी नेहमी कायद्यावरती, नियमांवरती बोर्ड दाखवून कारवाई करायचो ना. आज तोच कायदा त्यांनी मला दाखवला.